होय मंडळी, IPLच्या इतिहासातला आजवरचा सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीनं आपल्या तिसऱ्या सामन्यात नवा इतिहास घडवलाय। जयपूरच्या मैदानात चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत वैभव सूर्यवंशीनं अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावलं। IPLमध्ये शतक ठोकणारा तो सर्वात अल्पवयीन फलंदाज ठरला। तर IPL मधलं हे दुसरं वेगवान शतक ठरलं। त्याच्या या शतकी खेळीला 7 चौकार आणि 11 षटकारांचा साज होता। त्यानं 38 चेंडूत 101 धावांची खेळी केली। या अगदी बंगळुरूकडून खेळणाऱ्या क्रिस गेलनं पुणे वॉरियर्स विरुद्ध 30 चेंडूत शतक ठोकलं होतं। आणि वैभव सूर्यवंशीच्या या पराक्रमासंदर्भात सविस्तर जाणून घेऊ आपला प्रतिनिधी सिद्धेश कांसेकडून। सिद्धेश, काय म्हणायचं या वैभव सूर्यवंशीला? नेमकं खातो काय? कोण आहे हा? कुठला आहे हा फलंदाज? बिहारमधून आलेला 14 वर्षांचा हा छोटा चॅम्पियन, छोटा पॅकेट बडा धमाका म्हणावा लागेल विजयजी। कारण पहिल्याच मॅचमध्ये समोर शार्दुल ठाकूर सारखा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा बॉलर होता आणि त्या पहिल्याच मॅचमध्ये वैभवने सिक्सर मारला होता पहिल्याच बॉलवर आणि तेव्हाच त्यानं चुणूक दाखवून दिली होती। आपण काहीतरी या IPL मध्ये मोठं काहीतरी करणार आणि तिसऱ्याच मॅचमध्ये त्यानं ते करून दाखवलं। अवघ्या 35 बॉलमध्ये वैभव सूर्यवंशीनं आज शतक ठोकलंय। IPL मध्ये सर्वात युवा फलंदाज ठरलाय IPL मध्ये शतक ठोकणारा। 12 वर्षांचा होता तेव्हा रणजी ट्रॉफी खेळला, 13 वर्षांचा होता तेव्हा इंडिया अंडर-19 टीममध्ये आला आणि 14 वर्षांचा होता तेव्हा त्याला 1,10,00,000ची बोली लागली IPL मध्ये आणि अनेकांच्या भुवया तेव्हा उंचावल्या की हा 14 वर्षांचा खेळाडू IPL मध्ये येणार आणि काय करणार। पण त्याने काय करणार हे करून दाखवलंय। 14 वर्षांचा आहे पण त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो अप्रतिम आहे आणि यापुढच्या IPL मध्ये यापुढच्या त्याच्या करिअरमध्ये तो असेच काहीतरी मोठे धमाके करेल यात शंकाच नाही आहे। सिद्धेश, खरं तर हे शतक जरी असलं, IPL मधलं शतक असलं तरी खऱ्या अर्थानं छोट्या भीमचे म्हणजे वैभव सूर्यवंशीचे हे पाळण्यातले पाय आहेत। पण त्याचं भविष्य आत्ता या क्षणी काय सांगतं? कारण अनेक मोठ्या खेळाडूंनी त्याचं कौतुक केलंय। नक्कीच, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजयजी, डगआउटमध्ये कोण आहे? तो मैदानात बॅटिंग करतोय पण डगआउटमध्ये आहेत राहुल द्रविड, ज्यांनी शुभमन गिल, पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल यासारख्या अंडर-19 प्लेयर्स आणि जे युवा खेळाडू आहेत त्या युवा हिऱ्यांना पैलू पाडले आहेत आणि ते त्याच्या पाठीमागे आहेत। त्यांची पारखी नजर या वैभव सूर्यवंशीवर पडली होती आणि त्याला IPL मध्ये राजस्थान रॉयल्सने विकत घेतलं होतं आणि त्यानंतर अनेक खेळाडू आज त्याच्याबद्दल बोलत आहेत। रवी शास्त्री बोलले आहेत, विराट कोहली बोलले आहेत। पहिल्याच मॅचमध्ये तो 34 रन्सवर आऊट झाला, रडत बाहेर गेला, पण त्यावेळी विराट कोहली म्हटला होता की ही त्याची सुरुवात आहे, तो शिकेल, यातून पुढे मोठा होईल आणि भारताचं नाव उज्ज्वल करेल। त्यामुळे या वैभव सूर्यवंशीबद्दल आज जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, पण पुढच्या येत्या काळात हा हिरा भारताचं नाव नक्कीच उज्ज्वल करेल आंतरराष्ट्रीय स्तरावर। धन्यवाद सिद्धेश या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।